नमस्कार मित्रांनो, इंग्लिश भाषा शिकायची आहे, तिला बोलायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. सो डोंट वरी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक अशी टेक्निक, ज्या टेक्निकने तुम्ही या सुंदर प्रवासाला सुरुवात करू शकता. जर तुम्हाला इंग्रजी बोलायची असेल तर ही टेक्निक तुमच्या खूप उपयोगाची पडेल. तर ही टेक्निक आहे LSRW. काय आहे ही टेक्निक? आपण बघितलं असेल, एखादा लहान मुलगा जो जेमतेम 1.5-2 वर्षाचा असतो, तो कुठल्याही शाळेमध्ये जात नाही, तरीसुद्धा त्याला घरातच बोलणं कळतं. सिंपल टेक्निक आहे ती. आपल्या आईवडिलांचं, आपल्या आजी आजोबांचं किंवा आपल्या सराउंडिंगचं अगदी टी व्हीच्या माध्यमातून का असेना ते ऐकतात, आणि नुसतं ऐकत नाही तर ते बोलतात सुद्धा. आपल्यालासुद्धा हीच टेक्निक यूज करायची आहे. तर पहिली टेक्निक आहे लिसनिंग. तुम्हाला इंग्रजी ऐकायची आहे. तुम्ही इंग्रजी ऐका, टी व्हीच्या माध्यमातून असेल, पॉडकास्टच्या माध्यमातून असेल, आणि ते ऐकून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे लिसनिंग झाल्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती आहे स्पीकिंग. जसं लहान मुलगा ऐकतो आणि बोलण्यासाठी प्रयत्न करतो, अगदी पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी होतो असंही नाही. खूपदा अडथळे येतात, तो चुकीचं बोलतो, पण प्रॅक्टिसनंतर त्याला चांगलं बोलता येते. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही ऐका, आणि ऐकल्यानंतर, इंग्लिश ऐकल्यानंतर तुम्ही बोलण्यासाठी प्रयत्न करा. त्याच्या पुढची टेक्निक आहे LS नंतर R म्हणे रीडिंग. तुम्ही नंतर रीडिंगचा प्रयत्न करा. सुरुवातीला खूप मोठे मोठे बुक्स वाचू नका. अगदी शॉर्ट स्टोरीज, छोटंसं बुक्स किंवा न्यूजपेपरमध्ये तुम्हाला हवं असलेलं सेक्शन तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करा. हळूहळू रीडिंग हॅबिट वाढवा. आणि रीडिंग हॅबिट वाढवल्यानंतर शेवटची जी टेक्निक आपली उरती ती आहे W. तर W म्हणजे रायटिंग. आता रायटिंग म्हणजे तुम्हाला लिहावं लागेल. सुरुवातीला छोटे छोटे सेंटेन्सेसपासून तुम्ही सुरू करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला ग्रामरची गरज लागेल. मार्केटमध्ये बरेच बुक्स अवेलेबल आहेत, बरेच कोर्सेस अवेलेबल आहेत, आणि इंग्लिश ग्रामर शिकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनललासुद्धा फॉलो करू शकता. आणि अशाच प्रकारे LSRWच्या माध्यमातून तुम्ही या इंग्रजी शिकण्याच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करू शकता. बेस्ट ऑफ लक.